राज्यात सध्या एकच प्रकरण चर्चेत आहे आणि ते म्हणजे नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाचं वाढतं चाललेलं राजकीय वादळ. अशोक खरात या नावाभोवती आता गुन्हे, चौकशी आणि राजकीय कनेक्शनचा मोठा जाळा उलगडत चाललाय. एक दोन नाही, तब्बल 15 गुन्हे दाखल आणि आता 4थ्या गुन्ह्यातही SIT कडून ताब्याची मागणी. पण या सगळ्यात मोठा ट्विस्ट काय आहे माहिती आहे का? या प्रकरणाची झळ थेट राजकारणात पोहोचली. रुपाली चाकणकर, ज्यांना आधीच या प्रकरणामुळे मोठी किंमत मोजावी लागली, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदालाही रामराम. आणि आता चौकशीची साखळी इथेच थांबत नाहीये, कारण आता एंट्री झाली आहे प्रतिभा चाकणकर यांची. शिर्डी पोलिसांकडून सलग तासनतास चौकशी आणि समोर आलेली धक्कादायक माहिती. मागील वर्षभरात तब्बल 236 कॉल्स अशोक खरातला. हे फक्त कॉल्स पुरतंच मर्यादित नाही. समता पतसंस्थेतील 4 बँक खात्यांमधून तब्बल 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार आणि सर्व खात्यांमध्ये अशोक खरात नॉमिनी. म्हणजेच संशयाची साखळी अजूनच घट्ट होत चालली आहे. आणि आता या प्रकरणात तिसरा धक्का तन्मय चाकणकर, प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा आहे. याचाही जबाब पोलिसांकडून नोंदवला जातोय. आई आणि मुलगा दोघेही तासनतास चौकशीखाली आणि बाहेर राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका आहे. तर प्रश्न आता मोठा आहे, हा फक्त आर्थिक घोटाळा आहे का, की यामागे अजून मोठं राजकीय नेटवर्क दडलंय? अशोक खरातचं साम्राज्य नेमकं किती मोठं आहे आणि अजून कोण कोण या जाळ्यात अडकणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का? हे प्रकरण आता कुठे जाऊन थांबणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.